नका रे बसू. रूमवर बसून काय होत नाही. पटकन ती करायला आमच्या बरोबर. इकडे ते सोड रे, सोड खायला. खायचे मला. 2 शब्द तुझे. माझे आता केस बंगार झालेत हा, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. हा हो का, 2 शब्द सांगतो मी, नीट ऐका. आमच्याकडे एक मित्र होता रूम मध्ये. ते नको सांगू ग. आता 2 शब्द सांग म्हणलं तू. दुसरं आता आपण थांबलोय ब्रेक गाड्याबद्दल. आम्ही सकाळी 5ला निघालेलो. 5ला नाही 7ला, ती नीट सांग. हा पण कुठल्या मार्गे काय ते अलाराम लावलेला 5चा. अलाराम बघत बघत 7 वाजले. अंघोळ बिंगोळ करत बिंगोळ कशी गेली? कॅन्सल बिंगोळ नाही केली. गाडी बसलो. किक नव्हती गाडीला, कारण BS6 मधली गाडी होती. तसेच मग आकुर्डे मार्गे चाकणमध्ये आलो. चाकणवर शिवनेरीला कसं यायचं तर आम्ही हिंदवडी साईडला राहतो, ताथवडीमध्ये. तर तिथून कसं आलं तर आमचा मित्र अभि सांगेल आपल्याला. अभि चाकणमध्ये आलो. कसं सुरुवातीपासून. आम्ही राहतो ताथवडेमध्ये. JSPतनं आम्ही आकुर्डीत आलो. आकुर्डीतनं चिखली नंतर चाकण नंतर पुढचं गाव कोणतं? मंचर मधनं डायरेक्ट राजगुरुनगर व नाशिक हायवे. तिथं डायरेक्ट नारायणगाव फाट्यापाशी आलो. मग नारायणगावमध्ये आलो. मग नारायणगावमधून जुन्नरमध्ये आलो की म्हणजे जुन्नरमध्येच जुन्नर तालुका आहे ना, त्यात प्रॉपर जुन्नरमध्येच शिवनेरी हा गड आहे. आता आम्ही गडबीड 75% गड फिरून झालेला आहे. 75 नाही मोस्ट झालाय काय पलीकडे राहील ना, वर चढावतो 25% राहिले. आम्ही अशी जम्मत करत आलेलो आहोत. येताना पक्षी पाहिले असतील, ते पक्षी पण तुम्हाला दाखवले आहेत. तरी मी भाषा सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला वाटेल थोडं शुद्ध बोलतोय, पण ती आता काळाची गरज आहे सुधारणे भाषा. मी काय म्हणतोय, ऑथेंटिक जे आहे ती बोला बे. ऐक की मी काय म्हणतोय, मी काय म्हणतोय, आवरण आणणं ठीक आहे, शुद्ध बोललं पाहिजे, पण जी आहे का नाही आपलं, जी आहे का नाही भावा, ती बोल. असं बरोबर आहे. फिल्टर लावून बोलत नाही मी, पण सुधारलं पाहिजे. हो, पण आता मी तुम्हाला सांगू का, आता सातारचा असल्यामुळे आहे का नाही थोडं रगील भाषा वाटते. मी पण सातारच्या शेजारीचे जास्त फरक नाही आमचा एक म्हणजे 20 किलोमीटरचा फक्त. आणि बॅकग्राऊंड आमचं सेम असल्यामुळं, गावात नसल्यामुळं आहे का नाही, त्याच्या रॉ बोलायचं असं मला तरी वाटतंय. बरोबर आहे. कसं आबी म्हणाल तसं. आता जाताना अजून गंमत करत जाणार. थोडी पक्षी दाखवतो तुम्हाला राहिलेले, उलट्या साईडचे, पोस्टरच्या उलट्या साईडचे पक्षी राहिलेत. प्राणी म्हणजे त्यात कोणता प्राणी राहिलेला, एक कोणता राहिला रे, तो मेन प्राणी आहे. गोनस तुम्हाला दाखवायचे. गोनसचा फलक आलेला नाही, आढळला. समोर दिसली ना तुला? हा, समोर दिसली. दांडा एवढी जाड होती, लय मोठी होती, जवळजवळ 10 फूट असेल. त्याला बोललो असतो पण ती पळून गेली. त्यात काय करायचं? 10 फुटाची दामन आब्याला दिसली या. आबीला 10 फुटाची दामन दिसलेली आहे. फरक कळला का तुला? अरे कॅमेरा आहे बघ, काय माहिती. हा, तरी अल्पो आहार काय रे, खाईन घेऊ थोडंसं आपण, काहीतरी खायला आणलेलं आहे थोडंफार. ती जरा कसं आहे, सकाळी केला होता नाश्ता करायला कुठं थांबलो होतो आपण? सिद्धिविनायक, पिंपरी चिंचवडचं प्रसिद्ध. मग काय, पिंपरी चिंचवडचं प्रसिद्ध आहे. पिंपरी चिंचवड मध्ये होतो. चाकण कुठे येतं? आपण चाकण मध्ये होतो. चाकण मधलं श्री सिद्धिविनायक. पिंपरी चिंचवडचं सुप्रसिद्ध आहे सिद्धिविनायक. चाकण शाखेतले श्री सिद्धिविनायक वडापाव असे त्या शाखेचं नाव होतं. पोहे लय भारी होतं तिथलं का रे? हा, मस्त पोहे होते. पोहे भारी, पण मी एकट्यानेच घेतलेले पोहे. ह्याने कुठं कवानं खाल्ल्यावानी इडली घेतली. मला पोह्याचं नव्हतं माहीत. आणि सर्वांना एक विनंती, जे पण येतील का जे काय खायला आपण जे रॅपर्स असतील किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, त्या
खाल्ल्यानंतर पाणी पिल्यानंतर त्या बॉटल एकतर डस्टबिनमध्ये टाका. मी तर प्रेफर करेन की डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा आपण जी बॅग आणलेली आहे किंवा आपल्या खिशात भरून माघारी न्या. ह्याच गडावर नाही, कोणत्याही गडावर गेला किंवा डोंगरावरती ट्रेकला गेला तरी तेवढं पालन करा. गडावरती ते जे नावं लिहिणं वगैरे हे ते आमचे मित्र आहेत कौस्तुभ माने, त्यांचं मस्त एक इंस्टाला पेज आहे तीर्थाटन म्हणून. एक नंबर व्हिडिओ बनवतो भाऊ. आपल्या तिकडचा आहे, रहिमतपूरचा आहे. त्याने व्हिडिओ बनवला होता नावावरती. तर अशी जी नावं लिहिणं गडावरती याच्यावरती ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. काय म्हणणं आहे तुझं आधी? आपले त्यात एक महत्त्वाचं, आपण जे गड बघतो का नाही. मला आधी मध्ये आधी असं काय विचारत जाऊ नको, मी हँग होतो. बरं ठीक आहे. आपण नॉर्थ उत्तरेकडे आहे का नाही, महाल वगैरे बघितले असतील. म्हणजे एकदम मस्त आहेत. आणि आपले गड आपण बघतो पडझड झालेले आहे. एक कारण आहे की आपण कुठंतरी कमी पडतोय काळजी घ्यायला. सर्वात मोठं कारण काय माहिती का, पडझड का झाली आहे. जेव्हा परकीय आक्रमणं झाली उत्तरेकडे, लढले ते, परंतु त्यांनी भिंती वाचवल्या आणि तलवारी टेकल्या. आपल्यात काय झालं, निधड्या छातीने लढलो आपण. त्यामुळे बऱ्यापैकी गडांचं नुकसान झालेलं आहे. इंग्रजांच्या काळात एक भरपूर झालेलं नुकसान. रायगडचं तर उदाहरण आपल्याला माहितीच आहे की ऐतिहासिक वारसा असेल ते गोष्टी नष्ट केल्या. सो पण आपणही आपल्याही समाजाच्या प्रति काय देणं पडतं असतं आपलं पण एक. आपण हे पावित्र्य जपलं पाहिजे. अशा ठिकाणांचं मंदिरं असतील, गड किल्ले असतील. बाकी आता थोडं खाऊन घेऊ आपण. घासातला घास देणारा मित्र म्हणजे माझा आबी. हे आबीला दिलं होतं मी. हां, हे महत्वाचं ते बरोबर आहे. भूक लागल म्हणून काहीतरी खायला घेऊन ये म्हटलं आबीला. तर आबी नाही आता तुला असा कान फडेल ना. काय घेऊन आलाय बस ते आम्ही ठरवलेलं सकाळ सकाळ निघताना काही नाश्त्याचं दुकान चालू बिलू नसेल म्हणून आपलं रूमवर पाणी गरम करायचं आणि सूप करायचं. त्यामुळे आम्ही घेऊन आलतो. ती तसंच बॅगेत टाकून आणलेलं आहे. थोडंसं पोटात भर घालून निघालो. तेवढ्या तिथल्या सिक्युरिटीवाल्या मामांनी चिंचा आणून दिल्या आम्हाला हळू. आणि ती मस्त गोड चिंच आहेत. आणि आता आम्ही त्या चिंचाचं झाड एक नवीन त्यांना गावलंय तिथं आणि ते हुडकन. ओय, हे टाका किती सुंदर आहे. पाण्याचं टाका आहे. आत पूर्ण वटवाघूळ आहेत. त्यांचा आवाज येतोय वटवाघळांचा. तरी आता आम्ही ते उतरताना हळू आता लागतात. नेहमी उतरताना एक मागे टाका. आणि मीच पडलो चांगल्याच्या नादात. एक नंबर झाड गावलं इथं चिंचाचं. एकदम गोड चिंच आहे त्या. आबीचा नेम बघा तुम्ही. झाड सोडून दगड. झाड कुठं दगड कुठं आबी. खाली डोकं फुटायचं खाली जवळच्यात. आतले पडल्या. बस वा वा वा, पाऊस आलाय. पावसाचा दरी चिचुक पण धरतो मी, वावराने लावतो. चिंचा हुडकं दुडकं जिथं आलो येईन. पाय वाट गावली एक. उन्हा तानाचं हिंडतोय कुठे पण. होय आबी, उन्हा तानाचं कुठं पण हिंडतोय. असं अवॉइड करा तुम्ही. तर हे कसं माहितीच गोष्टी बऱ्यापैकी आबीला पण मला पण. म्हणजे गडावरचं नाही
असं हिंडलोय लहानपणापासून. असं अनोळखी ठिकाणी चालताना नाही मी आजूबाजूला बघून चालणं गरजेचं आहे. उन्हातानात साप वगैरे असतील ते निघतात बाहेर. भटकंती करत करत कुठं तरी येऊन थांबलोय. कुठं थांबलोय काय माहीत, चांगल्या जागी थांबलोय. हे इथं एक बुरुंज दिसतोय मला अभि. जातील तसंच बरोबर. बुरुंज दिसतोय, टेहाळणी बुरुंज आहे एक हा नजर ठेवण्यासाठी केलेला. आणि या बुरुंजाच्या पुढे हे दिसतंय, हे खाली दिसतंय ते जंगल. ह्या जंगलाच्याच पुढे दिसतंय ते हे सिमेंटचं जंगल. इथून आता खाली जायचे ते आपल्याला. इथं लेण्या आहेत खाली, शिवनेरी लेण्या जवळपास 75 लेण्या आहेत इथं. त्या सगळ्यात नाही कव्हर करू शकत आपण, बघू शकत नाही, काही अवघड आहेत आणि काही ठिकाणी जायची परमिशन नाही आहे. जेवढं पॉसिबल आहे तिथं जाऊन येणार आहे आपण. लेण्यांचं एक वैशिष्ट्य वाटतं मला, कायम कुतूहल आहे एक लेण्यांचं पहिल्यापासूनच, की एवढी आधुनिक साधनं नसताना, तर कमीच, लेण्या खूप जुन्या आहेत काय काय, त्याकडे एवढी आधुनिक संसाधनं नसताना एवढ्या सुंदर कलाकृती केलीत का नाही. खूप सुंदर कलाकृती आहेत. इथं आबीला टाक गावलं एक. जागा आहे. ओ, हे बांधलेलं टाक आहे. टाक नाही तर इथं पाणी जागा पण जागा आहे. नाही, असं कुठे पण घुसू नका मित्रांनो. नाही छोटच आहे तरी. तर काहीतरी छोटस दिसलं, पाण्यात साठलेलं होतं. आत वाट नाहीये इथं. ह्या गोष्टी तिथं जाईल, तिथं स्वतःचा उद्धार करू नका. हे एवढं सुंदर आहे. एक तर हे टाक असू शकतं, किंवा मला तर वाटते धान्य कोठार वगैरे. नाही रे, हे जागा कशाच आहे, पाण्यानं यायची जायची असू शकतं काय माहित. इथं नक्षी काहीतरी होती, जिजले कालांतराने. आणि जे मी नावाचं सांगत होतो, काय करत असते ते कोण आहे, सुरेश आहे. सुरेश पेटकर. सुरेश, तुला काय बाबा, म्हणजे कोणतं तू काम केलंयस असं की तुझं नाव जेव लिहिलंय. आता सुरेश, तुला एक सांगायचं झालं तर, की हिरोजी इंदुरकर एवढे गड बांधले, कधी स्वतःचं नाव त्याच्यावर टाकलं नाही त्यांनी, कधीच नाही. सुरेशने काय आयुष्यात केलंय काय माहित, त्यांनी नाव वगैरे टाकलेत. हे असं प्लॅस्टिक टाकू नका, ही बॅगेत टाक बाटू नको, इथं ठेव. लेणी बघायला निघालो. संपला. इथून आता आपण लेण्या बघायला निघालोय खाली. अवश्य बघा, शिवनेरीला आला का नाही तुम्ही, त्या लेण्या बघायला अवश्य या. आम्हाला तिथल्या दादांनी सांगितलं की सुमारे 75 लेण्या आहेत. त्यातल्या काहीच बघणार आहे आपण, कारण काही खूप अवघड ठिकाणी आहेत, ते परमिशन पण नाही आहे बघायची. तर जेवढ्या बघायला मिळतील तेवढ्या बघूया आपण. चला, भटकंती करा रे. तर कुठेही आलं का नाही, म्हणजे परमिशनने, रिस्कवरती स्वतःच्या.
पण भटकंती करा. थोडे अवघड आहे जागा इथे, पण विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की हे आत्ता अलीकडच्या काळात लावलेलं असेल. हे जर नसतं तर कसं उतरलं असतो आधी. एक कृत्रिमरित्या बनवलेली वाढवली आवाज एवढा इको होतोय ना. संकेत का रे बाबा तू असं केलंस? हा? तू सरदार होतास का कोण होता तू ना मला माहित नाही. तुझं नाव कोरलंयस तू. सुंदर अशी जागा आहे इथे एक. सुंदर अशी एक लेणी पाशी आलोय आम्ही. अतिशय देखणं कोरीव काम. स्तंभ बघा हे. लाईट लाव कोणची तुझ्या लाव की. सह्याद्रीच्या कातळामध्ये कोरलेल्या या लेण्या, शिवनेरीच्या लेण्या आलोय आम्ही. जुन्नर तालुका, पलीकडे खंडोबाचा माळ व हे झाड. मला आत्ता पण उत्तम आवडलेलं सर्वात महत्वाचं म्हणजे ही कला. या कलेला तोडच नाही. काय ती भरीव कला. हे पाण्याचे टाके. असाच कॅमेरा खाली पडू शकतो, काही होऊ शकते, मीही पडू शकतो, बाकी काही नाही. तुम्ही तर इथे बंद आहे, पण थोडं एक्सप्लोर करत येते की जाता आपण. निघालोय आम्ही. ती वाटते जायला तिकडे. तिथं जायला येत नाही का नाही, भटकंती करायची. त्यात तर मज्जा आहे खरी, अशा ठिकाणी भटकंती करणं. आबी कुठं आलो? दोन शब्द आबीचे. आबीचे दोन शब्द नाही आलो मला. चला तरच लेत लोक. हा काय म्हणणं नाही, कुठं आलोय आपण आता? लेण्या बघा पाहण्यासाठी. लेण्या बघा कशा अशा 75 लेण्या आहे. अप्रतिम कोरीव काम. मस्त आहेत. चला इथनं येऊ शकतोय मी. इथून सांडला तर मोडशील. खाली येऊ आपण. शिडी चाळी करत जाऊ नका, मी वेळाच आहे थोडा. काय म्हणतो इकडं अवघडच जास्त, पण चांगला. मला जायचं होतं. या रे फिरा. सह्याद्री खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे सह्याद्री. या भटकंती करा. रूम मध्ये बसू नका, फक्त हॉस्टेलमध्ये जाऊ दे. आता मजा येते का नाही बाबा? एकदम नॉर्मल आलो असतो, बघून गेलो असतो, काय नाही. हा बरोबर. अशा ठिकाणी जाणं रिस्क आहे थोडी, काय पण थोडी, पण रिग्रेट पेक्षा रिस्क चांगली कधी पण. हे एवढं आहे. इथं जरा विश्रांतीला बसतो आम्ही. शांतता, काहीच कालवा नाही इथं. झाडांचा अक्षरशः आवाज येतोय. हवा आल्यानंतर जी दोन्ही झाडं आहेत ना, एकमेकाला घर्षणाचा आवाज येतोय पूर्णपणे. एवढं सुंदर. पक्ष्यांचा अधूनमधून आवाज ऐका. मला नाही आवाज. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी. हे आपण पाहत आहोत गणपतीची मूर्ती.
तरी गणपती नाही तर बजरंगबली हनुमान यांची असू शकते. सांगता येत नाही रे. बहुतेक गणपतीचे ही मागील बाजूस आहे गाड्याच्या. मजा येते अशी भटकंती करायला सह्याद्रीमध्ये शांततेत. माझ्यासोबत कायम साथ देणारा माझा मित्र आभी तो आलाय आज. आम्हा दोघांना घरच्यांनी सोडून दिलंय. आभी तू कसं काय आलायस? सोडून दिले आपल्याला दोघांना घरच्यांनी. काय विचारत नाही काय तुझा अभ्यास काय काय मार्क काय. कॉलेजला जायना आम्ही वायडी पडायचे आहेत. ऐक ना, तर गेल्यानंतर भरपूर अभ्यास कर हा एकदमचा. काय म्हणतोय? ड्रोन आले का रे? नाही, ड्रोन पक्षी आहे तिथे. मेन ज्यासाठी आलेलो ते शिवाई देवीचं दर्शन घ्यायला आता मंदिरात निघालोय. सुंदर असं मंदिराचे कमान देवीच्या नक्षीकाम बघू शकता. असं हे अत्यंत सुंदर देवीचं मंदिर. पूर्ण आज शिवनेरीची मोहीम सत्य झाली. देवीचं दर्शन घेतलंय आता. जेवायचं काय करायचं? जेवायचं नाही आज. जेवायचं वगैरे काय नसतं मित्रांनो. जेवण वगैरे हे सगळं मोहमाया आहे. काय खायचं आता? जेवण वगैरे सगळी मोहमाया आहे. आज आहे जत्रा शिवाई देवीची. बघायचं इथं कोणाच्या घरी एखाद्याचं. जाऊया कोणाच्या तरी घरी. गोडधोड काय असेल ते खाऊया व्हेजमध्ये असले तर. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मिसळचा नक्की काय विषय आहे अभि? जाईल तिथं मिसळ आठवली का भीमाशंकरची? भीमाशंकरची का ही चांगली मिसळ आहे? कुठली चांगली? ही चांगली आहे. पण जाईल तिथं तू मिसळच का खातो? तू आणलं मी दुसरं गाव काहीतरी खाऊ म्हणत होतो. तू आलाय घेऊन इथं आहे. आणि भीमाशंकरच्या वेळेस पण कोणामुळे मिसळ खाल्लेली? तुझ्यामुळेच खाल्लेली. हा काय कॅन्सल हाणेल ना. तुम्हीच नेलं मला. आता मी कॅन्सल करणार होतो परत म्हणलं तुझा नास्तिक मना करतो. आबीला मिसळ लय आवडती म्हणून मी जाईल तिथं आबीला मिसळ खायला घालत असतो. जे आवडतं ते द्यायला पाहिजे माणसाला. बरोबर ना? बरोबर आहे ना? बरोबर. तू चुकीचं बोलत नाही रे. कधीच ना. कधीच नाही. झालंय शिवने. आता शिवनेरीहून आलोय. काय थोडं जरा खायला थांबलेलो. रेग्युलर प्रमाणे मिसळच खाल्ली आबीची आवडती. हे वातावरण एवढं भारी झालंय का आता. आबाळ आलंय. एवढं वर एवढं आणतंय काय लागायला लागलं